नमस्कार. मधुरव या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते. रव म्हणजे आवाज आणि मधु म्हणजे गोड, म्हणजे गोड आवाज. खरं तर माझ्या पुस्तकाचं हे नाव संदीप खरे यांनी मला सुचवलं. पण त्यानंतर मला असं वाटतं की आपल्या जगभरामध्ये अनेक जण असे आहेत की त्यांच्या मनातला गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचायला हवा आणि म्हणूनच त्यांचं लिखाण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक माझा प्रयत्न. अर्थात मधुरव या माझ्या मधुरव या माझ्या पुस्तकातलं सुद्धा मी लिखाण वाचणार आहे. मला खूप आनंद होतो आहे की परवा मी ऑनलाईन म्हणजे लाईव्ह आले फेसबुकवर आणि या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आणि अक्षरशः 1.5 दिवसामध्ये मला 40हून अधिक मेल्स आलेले आहेत जगभरातून आणि खूप उदंड प्रतिसाद तुमच्याकडनं मिळालाय. खूप छान वाटतंय. या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा अशीच छान होऊ दे. अ, पुढचा अर्धा तास ते 40 मिनिटं आपण हा कार्यक्रम पाहणार आहात आणि छान छान गोष्टी ऐकणार आहात. कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मधुरव या माझ्या पुस्तकातलं 2019 साली म्हणजे मागच्या वर्षी मधुरव हे माझं पुस्तक प्रकाशित झालं. रसिक साहित्य ने हे पुस्तक प्रकाशित केलं आणि रेकॉर्ड ब्रेकिंग म्हणतात तसा ह्याचा पहिला खप झालेला आहे. 1000 पुस्तकांची पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली आणि दुसऱ्या 1000 पुस्तकांच्या आवृत्तीतील सुद्धा मला वाटतं अर्ध्याहून अधिक पुस्तकं विकली गेलेली आहेत. त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे या पुस्तकाला. तर या पुस्तकातलाच माझा एक लेख मी तुमच्यासमोर आता सादर करते. खरं सांगायचं तर एप्रिल महिना आपल्या सगळ्यांचा लाडका आंबा कोकणात असतो आणि आपण सगळेच आपल्या गावी कोकणामध्ये जातो या निमित्ताने सुट्टीमध्ये. आणि मला असं वाटतं की लहानपणापासून आपल्या खूप आठवणी ह्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तसंच कोकण हे माझं सुद्धा खूप आवडीचं असं ठिकाण आहे आणि कोकणात जाणं मी सुद्धा मिस करते. पण हापूस, गोजिरी आणि अधांतरी या सिनेमांच्या निमित्ताने सुद्धा मी अनेकदा कोकणात गेले शूटिंगसाठी. तर या कोकणातल्या बऱ्याच आठवणी आहेत आणि आज आपण घरातनं बाहेर पडू शकत नाही आहोत. पण घर बसल्या जर एक कोकणातला फेरफटका मारून यायचा असेल तर आपण हा लेख नक्की ऐका. लेखाचं नाव आहे कोकणाधीन. खरंच मला असं वाटतं की कोकण माझ्यासाठी इतकं महत्वाचं आहे किंवा इतकं प्रिय आहे की मी अधीन होऊन जाते. लेखाला सुरुवात करते. लहानपणापासून मला फिरायला भटकायला खूप आवडतं. स्वतःची गाडी, आवडीची गाणी आणि न संपणारा रस्ता. हवं तिथे थांबायचं, हवं ते खायचं, हवं ते करायचं. निसर्गाचा आनंद लुटायचा. कुठलंही बंधन नको, आडकाठी नको. काही ठरवायचं नाही आणि निघायचं. हेच माझं स्वप्न. एखाद्या मुलीचं हे असं स्वप्न प्रत्यक्षात उतरायचं असेल तर त्याला घरच्यांची संमती, पसंती आणि त्यांचा विश्वास, आधार ह्या सगळ्याच गोष्टी आवश्यक असतात. माझे आई बाबा मोकळ्या आणि मोठ्या मनाचे. त्यांनी काळजी केली पण अडवणूक नाही. माझ्या नवऱ्यानेही साथच दिली त्यामुळे आजही मी हे करू शकते. खरं सांगायचं तर माझी शाळेतली एक मैत्रीण आहे जी रत्नागिरीला राहायची आणि तिचं लग्न ठरलं. तर आता पूर्वीसारखी भेट होणार नाही म्हणून आम्ही दोघींनीच फिरायला जायचं ठरवलं आणि आम्ही जयगडला गेलो. खूप सुंदर बीच आहे तिथे आणि खूप शांतता आहे. सो आम्ही तिथे गेलो, खूप गप्पा मारल्या, फिरलो, धमाल केली, मासे खाल्ले. काही क्षण समुद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांशी एकही शब्द न बोलता किंबहुना एकमेकींचं अस्तित्व नाकारून आम्ही शांत बसलो. त्यावेळी पहिल्यांदा एकांत म्हणजे काय किंवा स्वतःचा वेळ म्हणजे काय आणि तो आपल्याला कसा समृद्ध करतो ह्याचा अनुभव आला आणि ह्याची जाणीव झाली. आणि त्यावेळेला मोबाईल फोन्स नव्हते त्यामुळे आपला वेळ हा आपल्या स्वतः बरोबर घालवता यायचा. माझ्यासाठी हिमालय आणि कोकण ही अशी ठिकाणं आहेत की ती मला परत परत बोलवतातच. आमचा एक कार्यक्रम होता पुण्याला आणि तिथून माझी मैत्रीण जाणार होती महाडला शूटिंगला. मी अचानक ठरवून बॅग भरून तिच्याबरोबर महाडपर्यंत गेले. रात्री उशिरा पोहोचलो त्यामुळे आम्ही तिच्याच हॉटेलमध्ये मी राहिले. सकाळी ती शूटिंगला गेली आणि मी एसटी स्टँडवर. सो एसटी स्टँडवर गेल्यानंतर माझं काही ठरलं नव्हतं कुठे जायचंय. मग विचार केला की चिपळूणपर्यंत जाऊया आणि मग पुढे ठरवूया.
एसटी मध्ये बसले, बऱ्यापैकी रिकामी होती, अगदी पहिल्या सीटवर बसले, गळ्यात कॅमेरा घालून ही कोकणातली सुंदर दृश्य मला टिपायची आहेत. एसटी सुरू झाली, चिपळूणच्या दिशेने सरळ प्रवास सुरू झाला आणि वेगामुळे आणि वळणांमुळे माझा सीटवर डावीकडे उजवीकडे डावीकडे असा एक आगळा प्रवास सुरू झाला. त्यामुळे फोटो काढणं अशक्य. तरीही एखाद्या मोहाच्या क्षणी फोटो काढण्याचा माझा अट्टाहास आणि अपयश ही कसरत चालू असतानाच कोण आहे ही बावळट मुलगी, अशा विचित्र नजरेने कंडक्टरने माझ्याकडे पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की माझी ही जरा सर्कस आपण थांबवूया. आणि मग मी असं ठरवलं की हे सगळं कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यापेक्षा आपण ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊया. तेवढ्यात गाडी खेड स्थानकावर थांबली आणि मी खाली उतरले नाही. खूप वर्षांनी मी अशी एसटी स्टँडवर किंवा त्या स्थानकावर गेले. तिकडचं आजूबाजूचं वातावरण खूप वर्षांनी अनुभवलं. साधी माणसं, मुलांच्या हातात खाऊच्या पिवळ्या नळ्या, कुणी रडतंय, कुणी झोपलंय, कुणी पोटासाठी काहीतरी विकतंय, तर कुणी काहीही करत नाहीये. कुणी कुटुंबाबरोबर सहलीला जातंय, तर कुणी नियमित नेहमीच्या वेळी कामाला. या माणसांच्या गर्दीत मी स्वतःला शोधत असताना खरंच मला मी सापडले. कसं? त्या खेड स्थानकावर एक खूप मोठं होर्डिंग लावलं होतं एका दागिन्यांच्या दुकानाचं आणि त्याच्यावर चक्क माझा फोटो. म्हणजे माझा एक सिनेमातला फोटो घेऊन त्याच्यात साडीचा रंग बदलून मला दागिने घालून मला न विचारता माझा फोटो तिथे कोणीतरी मिरवत होतं. गळ्यामध्ये कॅमेरा होता, त्याचा उपयोग झाला. मी फोटो काढला, त्याच्यावर त्यांचा नंबर होता, त्यांना फोन केला आणि त्यांना चांगलंच खडसावलं. खरं सांगायचं तर परस्पर कारभार करणाऱ्यांना त्यांची चूक जाणवून देणं हे महत्वाचं असतं. आणि मी ती चूक जाणवून दिली आणि माझ्या परतीच्या प्रवासात त्यांनी ते काढलंय की नाही हे सुद्धा खातरजमा करून घेतलं. माझा फोन आहे म्हटल्यावर गडबडून आधी कशावरनं तुम्हीच मधुरा वेलणकर, तिथपासून माफ करा हा चुकलं, अशा आजीजीपर्यंत विविध रसांनी भरलेला तो फोन मला आजही स्पष्ट आठवतो. खरं तर शिकली सवरलेली चांगली माणसं, पण खेडमध्ये येऊन कोण बघणार, जाऊ दे लावा, असा विचार करून त्यांनी बिलंदरपणे लावलं होतं ते पोस्टर. पण त्यांना कुठे माहित होतं माझी कुठेही कधीही फिरायची ही वाईट सवय. मग चिपळूणला गेले, मी वेळणेश्वरला गेले. आमचं कुलदैवत वेळणेश्वर, तिथे ओळखीच्यांच्याच जवळ राहिले, त्यामुळे घरीही चिंता नाही. सकाळी आणि रात्री एक घरी फोन करायचे, कारण मोबाईलला तेव्हा रेंज नव्हती. आणि मग करवंदांच्या जाळ्यांमधून, समुद्रावरून, नंतर बॅकवॉटर्स मधून, कोकणातल्या रस्त्यांवरून सगळीकडनं माझा स्वतःचा एकटीचा प्रवास सुरू झाला. कधी कधी झोपाळ्यावर बसून नुसतेच झोके घ्यायचे, कधी रिकाम्या घरात वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या आठवणी काढत एक नवीन आठवण तयार करायची. अशाने मन शांत होतं, आत्मपरीक्षण करता येतं. तर कधी कधी खरं सांगू का, काहीही होत नाही. पण अशा वेळी मुंबईत घेतो त्यापेक्षा थोडासा शांत आणि हळू असा श्वास आपण नक्कीच घेत असतो तिथे. शेवटच्या दिवशी तिथे वार्षिकोत्सव होता वेळणेश्वरला, म्हणजे मी राहिले त्याच्या शेवटच्या दिवशी. आणि तिथे त्यांनी मला बोलवलं की तुम्ही आलाच आहात वेळणेश्वर मध्ये तर प्लीज या आणि आमच्या मुलांना तुमच्या हस्ते आपण बक्षिसं देऊया. मी त्यांना म्हटलं की अहो खरं तर या सगळ्यापासून लांब म्हणून मी इथे आले, मला ह्याच्यात धरू नका. त्यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि त्यामुळे अख्खं गाव हे शाळेत लोटलेलं होतं, गावातले रस्ते रिकामे होते आणि मी एकटीच. वेळणेश्वरचा समुद्र खरं तर फार लोभस आहे आणि लाटांचा आवाज साथ घालत होता. समुद्रावर पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबांवरून चालत दुसऱ्याच जगात जावं असंही वाटत होतं. पण तरी सुद्धा ते थोडस त्यावेळेला उचित नाही, कारण मी एकटीच होते, रात्र होती, म्हणून मी ते केलं नाही. पण वाळूवर बसल्यावर वाळू आपला आकार घेते, आपल्याला सांभाळून तिच्यात सामावून घेते. तसंच आपणही परिस्थिती आल्यावर पोकळी भरून काढायला शिकायला हवं असं मला वाटलं. तिथे कोणीच आलं नसतं खरं तर. समुद्रकाठच्या वेळणेश्वरच्या देवळामध्ये मी एकटी बसून राहिले. लता आणि किशोर यांची गाणी म्हणत होते मोठमोठ्याने. तिथे मी म्हंटल तसं की गावात कोणीच नव्हतं, त्यामुळे कोणी आलं नसतं. आणि कोणी आलं असतं तरी मला असा विश्वास वाटला की मनात पाप घेऊन देवळात तरी कोणी येणार नाही. मग शांततेचा स्वर साठवत बराच वेळ तिथे बसले. साथ होती ती देवळातल्या निर्जीव मूर्तींची आणि आवारातल्या सकारात्मक ऊर्जेची. खरं तर अशा खूप सहली झाल्या माझ्या.
अलीकडेच मी कोकणामध्ये गेले होते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दापोलीला. तिथे एक ट्री हाऊस आहे, तिथे राहायला मला खूप आवडतं. तिथे राहिले होते. तर त्यावेळेला एक कार्यक्रम होता. तिथे पोहोचल्यावर ना माझी खूप सजवून फुलवून उत्साहानं आणि बऱ्यापैकी चुकीची ओळख करून दिली. एकांकिकेला सुद्धा तो सूत्रसंचालक सतत एकपात्री प्रयोग म्हणत होता. खरं सांगू का, अशा वेळेला रंगमंचावरनं मला खूप हसू येतं. कधी कधी मला वाटतंही की आपल्या भाषणात आपण त्या माणसाला त्याच्या चुकीची जाणीव जरा हसत मिश्किलपणे करून द्यायला हवी. मग वाटतं की त्यांनी उत्साहानं अगदी शेर कविता यांनी फुलवलेला परिचय राहू दे की तसाच. काय फरक पडतो, कशाला उगीच हिरमोड करायचा. तेवढ्यात व्यक्तिमत्वाला शोभणार नाही असा विनोदी सुटाबुटातला एक कोकणी माणूस स्टेजवर आला आणि त्यानं माझ्या चित्रपटांच्या नावांची गुंफण करत एक गोष्ट तयार केली. ऐका. अशाच एका बेटावर जनगण मन चालू होतं. मी एक पाऊलवाट धरून चालत होतो. तेवढ्यात सरींवर सरी येऊ लागल्या. हापूस आंब्याच्या रसासारखी एक गोजिरी उभी होती. मी माझ्या मनाच्या कॅनव्हासवर रंगीबेरंगी चित्र काढायला सुरुवात केली. असं वाटलं की ती माझी अखंड सौभाग्यवती व्हावी. तितक्यात एक उलाढाल झाली. जॉनी जॉनी येस पप्पा म्हणत मुलगा ही माझी आई नंबर 1 म्हणत धावत आला. मग मला एकदम गिल्टी फील झालं आणि मग माझ्या टायरची हवा पंक्चर झाली आणि मी कुछ तो गडबड है दया असं म्हणत पळ काढला. खरं सांगू का, मला ना कोकण हे माझं घर वाटतं. दमून भागून कोकणात आलं, निगुतीने रांधलेल्या अन्नब्रह्माचा आस्वाद घेतला, शेणानं सारवलेल्या जमिनीवर झोपलं की मला शांत झोप लागते. आपल्या घरी आपण जसे सुरक्षित, खरे, आनंदी असतो तशीच असते मी कोकणात. निसर्गाच्या सहवासात मन दाटून येतं. लहानपणी मामाच्या गावाला जाऊन आंब्याच्या डोंगरावर जाऊन मनसोक्त आंबे खाल्ले. घरभर नाचलो, खेळलो. एकदा नवीन पिढीतल्या आमच्या मुलांना एकदा तिथे नेण्याची खरंच खूप इच्छा आहे. हे कोकणाचं वेड पुढच्या पिढीला सुपूर्त करायचंय, अर्थात थोडा भाग स्वतःकडे ठेवून. हा होता माझा लेख कोकणाधीन. आशा करते तुम्हाला आवडला असेल. अमेझिंग अमेझिंग झालेला आहे. खूपच सुंदर, खूप खूप कमाल होता. हाय, फर्स्ट ऑफ ऑल मधुराताई, कशी आहेस? मी खूप छान आहे. तुम्हाला अचानक वाटलं असेल हा कोणाला, तर हा आहे रोहित फाळके, एक अत्यंत तरुण नट आणि प्रतिम नट. गुमनाम है कोई या माझ्या नाटकामध्ये माझ्या मुलाचं काम तो करत होता. तुम्ही त्याला बालक पालक मध्ये पाहिलेलं आहे, पांघरुण मध्ये पाहिलेलं आहे, मांजामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे खूप चांगला अभिनेता, खूप चांगला निवेदक आणि खूप चांगला लेखक असा आहे आणि तो सुद्धा आपल्या बरोबर या कार्यक्रमामध्ये असणार आहे. ओव्हर टू यू रोहित. मी ऍक्च्युली सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा गुमनामे कोईचे दौरे करत होतो तेव्हा मध्ये एका दौऱ्याला मधुराताईंनी हा लेख मला वाचून दाखवला होता. सो हा लेख ऍक्च्युली मी दुसऱ्यांदा ऐकतोय. सो इट्स ऑलवेज नाईस टू लिसन टू इट अगेन अँड अगेन. आणि खरंच खूप छान झाला. मला माझ्या कोकणातल्या आठवणी ताज्या झाल्या पुन्हा. आणि मला अजून एक आठवलं, म्हणजे आपण आता नुकतंच कणकवलीला गेलो होतो, आपला प्रयोग होता आणि दुसऱ्या दिवशी आपण ठरवून तू, मी आणि प्रसाद दादा असे तिघच गाडीतनं निघालो होतो मुंबईला परत यायला, आरामात जाऊ म्हणून. आणि मग असेच छान निवांत वेगवेगळे रस्ते आपण अनुभवत, वेगवेगळे काय काय म्हणता येईल, वेगवेगळे अनुभव घेत आपण जात होतो. आपली आवडीची गाणी ऐकत जात होतो. सो मला तो अनुभव जो होता, ती जी आठवण आहे ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. आणि आपण आता इथे मधुराताईशी गप्पा मारणारच आहोत. सो तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, जे काही तुम्हाला मधुराताईला सांगायचं असेल, ते तुम्ही इथे कमेंट्सच्या माध्यमातून सांगा. आणि मी तुमच्या मधला आणि मधुराताईच्या मधला दुवा आहे, सो मी ते नक्कीच पोहोचवणार आहे. सो सगळ्यात पहिलं म्हणजे रुजुता ताई, हिची सगळ्यात पहिली कमेंट होती. सो रुजुताताई ही मधुराताईच्या काही खास मैत्रिणींपैकी एक आहे आणि तिची लगेच पहिली कमेंट आली की ऑल द बेस्ट वगैरे करून. सो ते एक आहे. मला असं वाटतं रोहित, थँक्यू रुजुता. खरं सांगायचं तर ऊर्जा ही आमची संस्था आहे, माझी आणि रुजुताची, आणि त्या संस्थेद्वारे आम्ही शिबिरं घेत असतो. त्यावेळेला सगळा टेक्निकल भाग रुजुता सांभाळते
आणि त्यामुळे मी हे काहीतरी एक वेगळं करतेय, त्यामुळे तिच्या विशेषची खरंच खूप गरज आहे. थँक्यू रुजुता. मी मगाशी म्हटलं तसं की भरपूर मेल्स आल्या अनेक लेखकांच्या, आणि खरं सांगायचं तर मला सुरुवातीला थोडीशी भीती होती की येतायत की नाही मेल्स, पण जवळजवळ 40 मेल्स आल्यात. त्यामुळे खरं तर निवडणं कठीण आहे, पण त्या निमित्ताने माझं वाचन पुन्हा एकदा सुरू झालंय आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी वाचायला मिळत आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये असं म्हणूया आपण, प्रत्येक भागामध्ये आपण शक्यतो 3 ते 4 जणांना घ्यायचा प्रयत्न करू, कारण एवढं मटेरियल आहे आणि या सगळ्यांना व्यासपीठ मिळावं, त्यामुळे हा प्रयत्न नक्कीच असेल आपला. त्यामुळे ज्यांनी मेल्स केले आहेत पण त्यांना अजून फोन आला नाही, त्याला नक्की लवकरच फोन येईल, आणि शुक्रवार आणि रविवार दोन्ही दिवस आपण हा कार्यक्रम करणार आहोत. तर सगळ्यात आधी जी पहिली मेल मला आली, म्हणजे थांब 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 थांब, हा अजून लाईव्ह अजून झाल्यानंतर. बरेच कमेंट्स येत आहेत. थांब थांब थांब. आता ओके. तुझा लेख ऐकल्यानंतर बऱ्याच जणांनी कौतुक केलंय. म्हणजे मंदार घोसाळकर आहेत, ते म्हणाले की प्रेझेंटेशन खूप छान होतं आणि खूप अप्रतिम झालं. मग शुभदा अघोर सुद्धा म्हणाले खूपच छान आहे. सो तुला त्यांना काय सांगावं असं वाटतंय? थँक्यू सो मच. खरं सांगायचं तर मी दिसते का? ओके, तोपर्यंत मग मी हवं तर अजून कमेंट्स सांगतो काय काय आल्या होत्या. कारण संदीप खरे यांनी सुद्धा ऑल द बेस्ट केलेले आहे तुला आता लाईव्ह वरती. आणि प्रेरणा सूर्यवंशी हिनी 3 हृदय पाठवून तुला प्रेम पाठवलंय तिचं. हे मला फार आवडलं. म्हणजे 3 हृदय आपण आपली कमेंट्स मध्ये टाकली की लगेच प्रेम किती आहे कळतं. सो तुला काय सांगायचं त्या ह्यांच्याबद्दल? नक्कीच सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि मंदार, संदीप, प्रेरणा, तुमचे सगळ्यांचे खरंच खूप आभार. कारण पहिला प्रयत्न आहे, वेगळा प्रयत्न आहे, आणि लॉकडाऊन झालं असल्यामुळे का होईना ह्याची सुरुवात झाली असली तरीही हा कायमस्वरूपी कार्यक्रम राहावा अशी अनेकांची इच्छा आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या तुमच्या विशेस खरंच खूप महत्वाच्या आहेत. सो थँक्यू सो मच. आणि संदीप, मी तुला सांगेन की नवीन कवी ह्याच्यामध्ये येणार आहेत, त्यामुळे हा कार्यक्रम पाहत राहा आणि कधीतरी गेस्ट परफॉर्मन्स द्यायला तू सुद्धा ये नक्की. सो आता मी मगाशी म्हटलं तसं रोहित, सगळ्यात पहिली मेल मला ज्यांची आली, कल्पेश भोसले. सो त्यांची मी एक कविता आता वाचणार आहे. कवितेचं नाव आहे अबोला उलगडा. अबोला चंद्र अबोल्या नभात, अबोल्या रात्रीत अबोल्याच स्वप्नात. अबोला चंद्र अबोल्या नभात, अबोल्या रात्रीत अबोल्याच स्वप्नात. अबोल डोळे अबोल स्वप्न, अबोल पापण्या अबोलच मिटतात. अबोल डोळे अबोल स्वप्न, अबोल पापण्या अबोलच मिटतात. अबोल ओठ अबोल शब्द, अबोल्या भावनांचं अबोलच नातं. अबोल ओठ अबोल शब्द, अबोल्या भावनांचं अबोलच नातं. अबोल वाटा अबोल रान, अबोल वाटा अबोल रान, अबोल फांदीवर अबोलच पान. अबोल समुद्र अबोल किनारा, अबोल समुद्र अबोल किनारा, अबोल्या लाटांवर अबोलाच वारा. अबोल प्रश्न अबोल शांतता, अबोल प्रश्न अबोल शांतता, अबोल्या मनाचा अबोलाच उलगडा, अबोलाच उलगडा. कल्पेशची ही कविता आहे, आणि कल्पेशने खूप कविता पाठवल्यात. त्याची अजून एक कविता आपण ऐकणार आहोत, पण ती रोहितच्या आवाजात. रोहित, मी तुला विनंती करते की कल्पेश भोसले यांची दुसरी कविता तू सादर करावीस. नक्कीच. कल्पेश यांची दुसरी कविता आहे, त्याचं नाव आहे खंत. विचारले नाही तुझला आता सलतो आहे, विचारले नाही तुझला आता सलतो आहे. आपण भेटल्याचे एक एक क्षण मोजतो आहे. तुझ्या भेटीने फुललेला पारिजात अजूनही दरवळत आहे.
तुझ्या भेटीने फुललेला पारिजात अजूनही दरवळत आहे, त्याचा फक्त सुगंध उराशी, मी मात्र तुला शोधत आहे. इतका स्मरतो तुझला, स्वप्नातही तुझा भास आहे. इतका स्मरतो तुझला, स्वप्नातही तुझा भास आहे. जुळतील पुन्हा तीच नाती, ही एकच आस आहे. काय नाते असेल आपल्यात, काय नाते असेल आपुल्यात, हा ओढा कुठून आहे. काय नाते असेल आपल्यात, हा ओढा कुठून आहे. तू कल्पनेतली राधा, तू कल्पनेतली राधा, आणि मी सखा कृष्ण आहे. तू कल्पनेतली राधा आणि मी सखा कृष्ण आहे. सो याच यांनी आपण जसं प्रॉमिस केलं होतं तसं कल्पेश भोसले हे आपल्यासोबत इथे लाईव्ह सेशनला जॉईन झालेत. सो कल्पेशजी, तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. सो कसं वाटतंय तुम्हाला आज हे लाईव्ह सेशन वरती तुम्ही आलायत, आमच्याशी गप्पा मारतायत, कसं वाटतंय? ऍक्च्युली खूपच चांगला उपक्रम आहे हा. आणि हे फर्स्ट टाइम लाईव्ह आम्ही हे करतोय. आणि त्यातून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या कविता मधुरासारखी एक्ट्रेस किंवा एक चांगली अभिनेत्री आणि रोहित सारखा एक अभिनेता परफॉर्म करतोय, त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आम्हाला. आता आमच्या कविता जशा आम्ही व्यक्त होऊ शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त हे दोघं व्यक्त होत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मधुराचे खूप खूप आभार मानतो. आणि हे असे उपक्रम चालूच ठेवावे त्याची इच्छा करतो. कल्पेश, येस, हा बोल. तुम्ही खूप कविता पाठवल्या आहेत, तर कधीपासून कविता लिहिताय आणि फक्त कविताच लिहिताय का अजून सुद्धा काही लिखाण चालू आहे? आणि व्यवसाय करता करता सांभाळून हे सगळं कसं करताय? खरं तर मी कॉलेज पासूनच लिहितोय. पण तेव्हा चारोळ्या आणि अशा कविता होत होत्या तेव्हा सुद्धा, तेव्हा वेळ असायचा, बरंच काही हे असायचं. आता फक्त ऑफिसच्या याच्यामुळे मला तेवढं जमत नाही. पण आता जे काय तुम्ही हे लोकांनी चालू केलंय त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा ते हे करायला खूप आवडेल आणि अशा गोष्टी वारंवार घडत राहाव्यात म्हणून आमचा प्रयत्न राहील. आणि परत एकदा मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो तुम्हाला की या अशा गोष्टी तुम्ही चालूच ठेवा, काही काही नवीन उपक्रम चालूच ठेवा. आम्ही तुम्हाला खूप भरभरून प्रतिसाद देऊ त्याच्याबद्दल. रुपेशजी, थँक्यू कल्पेश. कल्पेशजी, कल्पेश, तुमच्या कवितांबद्दल अनेक लोकांनी कमेंट्स पाठवलेत आता, आणि अनेक लोकांनी तुमचं कौतुक केलंय. म्हणजे शुभदा अघोर आहेत, त्या म्हणतात कल्पेशच्या रिॲक्शन साठी रोहित. हा, शुभदा अघोर आहेत, त्या म्हणाल्या अबोल असून अत्यंत बोलकी कविता आहे. दोघांचेही सादरीकरण अप्रतिम झाले, सो थँक्यू. आणि हे क्रेडिट खरंच कल्पेशजींना जातात, कारण त्यांचे शब्द आम्हाला वाचता आले. सो क्रेडिट त्यांच्या शब्दांचं आहे पूर्णपणे. थँक्यू. प्रियंका हरदास पाटील आहेत, अनिशा चव्हाण आहेत, श्याम सोनलकर आहेत. सगळ्यांना तुमच्या कविता फार आवडल्या आहेत. सो तुम्हाला काय सांगावं असं वाटेल त्यांना? थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही असाच प्रतिसाद देत राहा. आमच्याकडून अशा नवीन नवीन कविता निघत राहतील, येत राहतील आणि अशीच अपेक्षा करू की चांगल्या दर्जाच्या येत राहतील. तर तुमचा हा प्रतिसाद आम्हाला खूप महत्वाचा आहे आणि या प्लॅटफॉर्मवर खूपच खूप महत्वाचा आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. कल्पेशजी, तुमच्याबद्दलचं कौतुक काही थांबतंय असं दिसत नाहीये, कारण अनेक लोकांना आवडलेली आणि सतत एक एक कमेंट येतच चालली आहे की कविता खूप छान आहे, वा वा. चारुलता सावंत भुसरे म्हणालेल्या आहेत त्या. ऍक्च्युली खूप म्हणजे हे पहिल्यांदाच अनुभवतोय मी सगळ्या गोष्टी. खूप चांगलं वाटतंय की हे प्रतिसाद येतोय, माझ्या ऐकल्या जात आहेत, हे कविता ऐकल्या जातात आणि या गोष्टी मला खूप पर्सनली खूप वेगळं फील होतं आणि खूपच चांगलं येते, फिलिंग येते ह्याच्याने. थँक्यू. कल्पेश, थँक्यू सो मच.
आणि असाच भरपूर प्रतिसाद तुम्हाला मिळाला आहे. तुम्हाला अजून काही त्यांना सांगायचं असेल तर त्यांच्या फेसबुक हँडलवर तुम्ही जाऊ शकता. कल्पेश भोसले. धन्यवाद कल्पेश. आता यानंतर थँक्यू. धन्यवाद. आता यानंतर दुसरं जे नाव आहे ते नाव एखाद्या म्हणजे नाव मी जर घेतलं तर तुम्हाला वाटेल एक मराठी हिरोईन आहे, पण ही सिनेमात काम करणारी मराठी हिरोईन नाहीये. तर आपल्या जगभरातल्या घरामध्ये ज्या हिरोईन्स आहेत सगळ्या, मला असं वाटतं की घरातली प्रत्येक बाई ही हिरोईन असते. आणि लिखाणात रमणारी अशी आमची पुढची हिरोईन, तिचं नाव आहे प्रिया बापट. पण तरी सुद्धा मी असं सांगेन की प्रिया काटकर बापट. आणि ते का ते तुम्हाला लवकरच कळेल. सो त्यांनी लिहिलेला एक छोटासा लेख आहे, तो मी आता वाचणार आहे तुमच्या समोर. लेखाचं नाव आहे चेहऱ्या आडचे चेहरे. माणसं अनुभवताना लक्षात येत जातं, प्रत्येकाचे असतात दोन चेहरे. एक असतो चेहरा जगण्याच्या भानगडीत काळवंडलेला. त्या चेहऱ्यात असतात असंख्य काळज्या, चिंता, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, सतत जग काय म्हणेल याची भीती, मी कसा परिपूर्ण आहे हे दाखवण्याची सक्ती, दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या इच्छांना घातलेली मुरड, यशस्वी जीवनाला व्याख्येत बसवण्याचा प्रयत्न, सतत मी किती शूरवीर आहे हे म्हणत खरं तर दमलेला असूनही दमलेला नाही असं म्हणणारा हा चेहरा असतो. जगायचं म्हणत खरं जगणं विसरून गेलेला चेहरा. आणि एक असतो चेहरा जो या चेहऱ्यात आरपार दबून गेलेला असतो. प्रत्येकाचा खरा निरागस चेहरा, जो अवखळ असतो, अल्लड असतो, मनाप्रमाणे जगणारा गंधित वारा असतो, वाहत्या झऱ्यासारखा खळखळून हसणारा असतो, पहिल्या पावसाच्या सरींनी आसमंतात पसरणाऱ्या मृदगंधासारख्या मोहित करणारा असतो. खरं तर या चेहऱ्याला जगणं काय असतं हे माहित असतं. आनंदाच्या फांद्यांवर बसून झोके घेणं काय असतं हे माहित असतं. कुठल्याही अपेक्षांच्या ओझ्याखाली न दबता स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून वाटांवरती चालणं काय असतं हे ठाऊक असतं. परंतु का कोणास ठाऊक चेहरा हरवलेला असतो. समुद्र किनारी एखादी मोठी लाट यावी आणि त्या लाटेमध्ये प्रत्येकाचा निर्मळ निरागस चेहरा नाहीसा व्हावा, असंच काहीतरी असावं. आणि मग आयुष्याच्या पैलतीरी पोहोचण्यासाठी धारण केला जातो नवीन चेहरा, आणि तोच ओळख बनून राहतो. असंख्य चेहरे काळवंडलेले, रापलेले, गर्दीत दाटी वाटीने चाललेले. मध्येच कधीतरी खरा चेहरा आतून डोकावतो. काही क्षणांसाठी पुन्हा जगणं शिकवून जातो. काही जण त्या क्षणांना अनुभवून पुन्हा जगणं स्वीकारतात, जगण्याची दिशा बदलून इंद्रधनुकडे झेपावतात. तर काही जण त्या क्षणांना दुर्लक्षित करून पुन्हा वाळवंटाकडे चालू लागतात. मला मात्र गर्दीतले डोळ्यांमध्ये सप्तरंगी रंग भरलेले चेहरे शोधायला जास्त आवडतं. हा अतिशय छोटासा पण खूप खरा, आणि वाचल्यानंतर मलाही जाणवलं की खरंच हे किती खरं आहे आणि किती सोप्या कमी शब्दात त्यांनी मांडलंय. तर मला स्वतःलाच वाचल्या हा लेख आवडला आणि म्हणून तो मी सादर केला. अशीच एक छोटी गोष्ट म्हणूया किंवा छोटा लेख प्रियाताईंचा आता रोहित सादर करेल. मी जो लेख सादर करणार आहे त्याचं नाव आहे शुभ्र चांदण्या. कौतुक वाटतं मला नेहमी आकाशातल्या चांदण्यांचं. एका जागी स्थिर, निश्चल, लुकलुकत उभ्या असतात, सदैव हसऱ्या. गच्च काळोख्या रात्री सुद्धा आपल्या तेजाने प्रत्येकाचं आयुष्य प्रकाशमान करत राहतात. या तारकांच्या मनी दाटून येत नसेल का कधी कुठल्या गोष्टीबद्दल अंधार? येत असलाच तरी किती सहज त्याला विसरून दुसऱ्याला मार्ग दाखवत राहतात. येत नसेल का त्यांना कधी अहमपणा मानवासारखा? प्रकाशाच्या मार्गावर मी आहे म्हणून झळाळून निघतात या वळणवाटा. प्रकाशाच्या मार्गावर मी आहे म्हणून झळाळून निघतात या वळणवाटा.
असं कधीच वाटत नसेल का तारकांना? बहुधा नसावंच. अखंड अव्याहतपणे निस्पृहतेने स्पर्श करत सकल जनांच्या जीवनातला अंधार दूर करत दिपवून टाकतात या असं म्हणतात. या तारकांना फक्त निस्वार्थीपणे ऊर्जा देणं माहित असतं. कुठल्याही अपेक्षेशिवाय फक्त देत राहणं. खरंच या तारकांकडे पाहत राहिलं की आयुष्यातलं तत्वज्ञान नकळत कळून जातं. मीपणा विरहित देण्यात सुख आहे. आपल्या आयुष्यातल्या अंधाराची झळ दुसऱ्याला बसू न देता समोरच्याच्या आयुष्यात तेजाचं हास्य फुलवण्यात खरं समाधान आहे. कधी कधी आपली इवलीशी सकारात्मक ऊर्जा एखाद्याचं आयुष्य उजळून टाकते. न थकता न हरता आपले कर्म अखंड करत राहावे. सत्कर्म, सद्बुद्धी, सविचार, सदाचार या सद्गुणांनी फक्त तेजोमय लहरीच परिवर्तित राहतात. आकाशातल्या या शुभ्र चांदण्यांसारखंच मला सुद्धा बरसता यावं असं मनापासून वाटतं. अहंभाव विरहित निस्वार्थीपणे एखाद्याचं आयुष्य तेजोमय करता आलं तर जरूर करत राहावं. तर हा लेख होता शुभ्र चांदण्या. आणि जसं मधुराताई मगाशी म्हणाली तसंच हा लेख वाचल्यानंतर सुद्धा जाणवतं की तारका आपण नेहमीच पाहतो, चांदण्या आपण नेहमीच पाहतो, पण या आपल्याला दिसतात इवलुष्या, पण त्यांच्यामध्ये जे तत्वज्ञान दडलेलं होतं ते कदाचित आपल्याला सापडलं नाही, ते प्रियाताईंना सापडलं. आणि खूपच सुंदर शब्दात, खूप थोडक्या शब्दात, खूप साध्या भाषेत त्यांनी त्यांचं ते तत्वज्ञान, त्यांना जे दडलेलं तत्वज्ञान सापडलं ते त्यांनी मांडलंय. तर फार वेळ आपण दोघंच गप्पा न मारता, आपण दोघंच ह्याच्याबद्दल न बोलता आपण प्रियाताईंना लाईव्ह सेशनवर बोलूया. प्रियाताई, तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार रोहित. नमस्कार मधुरा. तर सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्हाला कसं वाटतंय हे लाईव्ह सेशन? तुम्ही अटेंड करताय, तुम्ही आमच्या सोबत आहात, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मी पहिल्यांदाच एफपी लाईव्ह या प्रोग्रामवर आले आहे आणि एक वेगळाच अनुभव आहे. आणि तुम्ही दोघांनीही माझ्या लेखाचं सोनं केलं, इतकं सुंदर अभिवाचन केलं, त्याच्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. मला असं वाटतं प्रियाताई, तुम्ही तुमच्याशी मी ज्यावेळेला फोनवर बोलले त्यावेळेला तुम्ही म्हणालात की तुमचे बाबा लिहितात आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा लिहायला सुरुवात केली. तर आज कसं वाटतंय आणि त्याच्याविषयी काय सांगाल? नक्कीच मी माझ्या आई वडिलांबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायला आवडेल, कारण लहानपणापासूनच त्यांनी मला खूप एनकरेज केलंय हे सगळं लिहायला, लिखाण, वाचन. म्हणजे अगदी लहान असल्यापासून माझे वडील पुस्तकातले उतारे, नंतर कोट्स, नंतर चांगली पुस्तकं, हे सगळं काय काय गोष्टी डायरीत त्याची नोंद करून ठेवायला सांगायचे, डायरी वाचायला सांगायचे मधून मधून. अगदी मी लहान 5वी मध्ये वगैरे असल्यापासून अशा छोट्या छोट्या, म्हणजे त्याला काही अर्थ नव्हता पण कविता करायचे. पण त्यांनी मला 1985 साली डायरी आणून दिली आहे, ती माझ्याकडे अजूनही आहेत. आणि तेव्हापासूनच्या ज्या माझ्या काही कविता आहेत त्या मी सगळ्या त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. आणि आज सुद्धा ती डायरी मला पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचताना खूप बरं वाटतं. माझ्या ऍज अ पर्सन जी ग्रोथ झाली आहे, प्रगल्भता येत गेले, ते त्याचं एक रिफ्लेक्शन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आज मी जे काही थोडंफार लिहू शकते ते फक्त माझ्या वडिलांच्या अथक प्रयत्नांमुळेच मी लिहू शकते. म्हणजे त्यांचंच यश आहे. आणि ते स्वतः सुद्धा उत्तम लिहितात. प्रियाताईंनी अजूनही लेख पाठवले आहेत, पण हे 2 निवडून आम्ही आज वाचले. आम्हालाही खूप आनंद वाटला आणि वडिलांच्याही कविता आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. लवकरच त्याच्यावर सुद्धा मी अभिप्राय देईनच. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. प्रियाताईंच्या बद्दल खूप कौतुक झालेलं आहे आता लाईव्ह सेशन वरती, आणि नक्कीच मी त्या कमेंट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. अनघा पटवर्धन आहेत, त्यांनी म्हटलं की खूप रिअलिस्टिक ऍटिट्यूड होता तुमच्या लिखाणात आणि खूप छान लिहिलंय तुम्ही. मग श्याम सोनलकर आहेत, निहिता मोकाशी, सुलू वैद्य यांनी तुमच्या दोन्ही जे लेख आम्ही वाचले त्याचं फार कौतुक केलंय, फार आवडलेत त्यांना. आणि सुकन्या मोने यांनी म्हटलंय की रोहित तू खूप वाव दिलाय शब्दांना, असं थँक्यू बाई, मला काहीतरी सांगितलंस तू, मला ह्याच्यातनं मार्गदर्शन मिळालं की मी काहीतरी करतोय ते काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे ठरवण्यात. पण
ऍक्च्युली बॅक टू प्रियाताई, तर ह्यांनी तुमचं कौतुक केलंय. इव्हन शुभदा अघोर सुद्धा म्हणाले की खूप छान लेख होते. तर तुम्हाला काय सांगावं असं वाटेल या सगळ्यांना? या सगळ्यांना मला मनापासून खूप खूप धन्यवाद द्यायला आवडेल, कारण ह्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळेच पुन्हा लिहायची एक प्रेरणा मिळते. बरं वाटतं सगळ्यांकडनं आपण जे लिहितोय ते सगळ्यांपर्यंत पोचतंय, ज्या भावना मला मांडायच्या त्या सगळ्यांपर्यंत पोचतायत, हे जेव्हा ऐकून बरं वाटतं आणि पुन्हा लिहावंसं वाटतं. धन्यवाद, धन्यवाद प्रियाताई. सो खरंच इथे एक कौतुक थांबतच नाहीये तुम्हा दोघांचे. मी मगाशी कल्पेशजींचे खूप कौतुक चाललं होतं आणि तुमचं इथे खूप सतत कौतुक चाललंय. बरेच लोक म्हणतात, म्हणजे इथे नीता गुरिया आहेत, त्याही म्हणाल्या की प्रिया खूप अप्रतिम. धारती ठोसर आहेत, त्याही म्हणतात की प्रिया खूप मस्त लेखन आहे आणि खूप छान आहे. समीर काळे आहेत, त्यांनी सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलंय तुम्हाला. सो खूप कौतुक चाललंय ओव्हरऑल. मधुराताई, तू काय सांगशील? नाही, नक्कीच मला असं वाटतं की हा जो पहिला प्रयत्न आपण केला आणि त्याच्यामध्ये तुम्हा दोघांचं वाचन आम्हालाही करायला मिळालं. कारण आम्ही कलाकार जरी असलो तरी आम्हाला सगळं आलं असं नसतं. तर आम्ही सुद्धा नवीन नवीन शिकत असतो, वाचत असतो आणि त्यातनं आम्ही सुद्धा घडत असतो. त्यामुळे तुमच्या दोघांच्या लिखाणातून आम्हालाही बरंच काही मिळालंय. तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आता मला सांगावंसं वाटेल तुम्हाला सगळ्यांनाच, मधुरा, रोहित आणि अख्खी तुमची संपूर्ण टीम, खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान उपक्रम आहे आणि हा उपक्रम असा चालू ठेवा. परत परत छान छान ऐकायला सगळ्यांचं आवडेल आणि आमच्याही थोडं ज्ञानामध्ये भर पडते. त्याच्यामुळे आपल्या विचारांची दिशा मिळते. एखाद्या गोष्टीकडे दोन दृष्टिकोनातून कसं बघता येईल याचा अनुभव घेता येतो. धन्यवाद. आणि आता आजच्या भागातलं शेवटचं वाचन मी करणार आहे. आणि एक पुन्हा एकदा मी असं म्हणेन की तसा वयाने लहान असा हा लेखक आहे, पण अनेक वर्ष लिहितोय. आणि मला वाटतं सगळे प्रकार या लेखकाने लिहिलेले आहेत, म्हणजे कथा, कादंबरी, कविता, शायरी. खूप लहान वयात त्याला खूप कळायला लागलंय बहुतेक. तर अशा एका लेखकाची कविता मी सादर करणार आहे. खरं सांगायचं तर मी आधी विचार केला होता की नाही, मी आधी विचार केला तसंच वागते. मी या लेखकाचं नाव तुम्हाला नंतर सांगते. सगळ्यात आधी कविता. कवितेचं नाव आहे पाकळी. पाकळी. त्याने मला दिलेलं फूल मी आजवर सांभाळते. त्याने मला दिलेलं फूल मी आजवर सांभाळते. त्या फुलाच्या प्रत्येक पाकळीत त्याच्या आठवणी जोपासते. त्याने मला दिलेलं फूल मी आजवर सांभाळते. त्या फुलाच्या प्रत्येक पाकळीत त्याच्या आठवणी जोपासते. रांगणं सोडून तो 2 पायांवर अडखळत चालायचा. रांगणं सोडून तो 2 पायांवर अडखळत चालायचा, धडपडायचा, रडायचा आणि मग स्वतःच हसायचा. त्याच्या मिश्किल हास्याची आठवण त्या पाकळीत दडली. त्याच्या मिश्किल हास्याची आठवण त्या पाकळीत दडलीये. पाकळी पडली, पण ती आठवण मी मनात जोपासली. शाळा कॉलेजमधले सुखद प्रसंग तो आनंदाने सांगायचा. शाळा कॉलेजमधले सुखद प्रसंग तो आनंदाने सांगायचा. दुःखद प्रसंग सांगताना मांडीवर डोकं ठेवून रडायचा. त्याच्या मन मोकळं करण्याची आठवण त्या पाकळीत दडली. पाकळी पडली, पण ती आठवण मी मनात जोपासली. एकदा सीमेवर चाललोय असं म्हणून तो निघाला. एकदा सीमेवर चाललोय असं म्हणून तो निघाला. दर महिन्याला पत्र लिहीन असं वचन त्याने दिलं मला. त्याच्या हास्यामागील विरहाची आठवण, त्याच्या हास्यामागील विरहाची आठवण त्या पाकळीत दडलीये. पाकळी पडली, पण ती आठवण मी मनात जोपासलीये. महिनाभर रोज त्याच्या पत्राची वाट पाहायचे. महिनाभर रोज त्याच्या पत्राची वाट पाहायचे. त्याची आधीची पत्र परत परत वाचायचे. त्या पत्रांमधल्या प्रेमाची आठवण त्या पाकळीत दडलीये. त्या पत्रांमधल्या प्रेमाची आठवण त्या पाकळीत दडलीये. पाकळी पडली, पण ती आठवण
मी मनात जोपासली आहे. एकदा लवकरच परत येतोय असं लिहिलेलं त्याने पत्रात. एकदा लवकरच परत येतोय असं लिहिलेलं त्याने पत्रात. त्यानंतर त्याचं पत्र कधी पडलंच नाही माझ्या दारात. त्याच्या येण्याच्या आशेची आठवण त्या पाकळीत दडलीये. त्याच्या येण्याच्या आशेची आठवण त्या पाकळीत दडलीये. पाकळी पडली, पण ती आठवण मी मनात जोपासलीये. ऋतूंची चक्र फिरत राहिली, तो परत आला नाही. ऋतूंची चक्र फिरत राहिली, तो परत आला नाही. फुलांच्या पाकळ्या पडत राहिल्या, तो परत आला नाही. ऊन पावसाचा खेळ पाहत मी खिडकीपाशी बसायचे. तो कधीतरी परत येईल एवढीच आशा बाळगायचे. ऊन पावसाचा खेळ पाहत मी खिडकीपाशी बसायचे. तो कधीतरी परत येईल एवढीच आशा बाळगायचे. पाकळ्यांमधल्या आठवणी जोपासताना एक गोष्ट मला कळलीच नव्हती. पाकळ्यांमधल्या आठवणी जोपासताना एक गोष्ट मला कळलीच नव्हती. एकही पाकळी त्या फुलावर आता उरली नव्हती. एकही पाकळी त्या फुलावर आता उरली नव्हती. धन्यवाद. हा, ही कविता होती रोहित फाळके ह्याची, जो आज आपला निवेदकही आहे आणि अतिशय उत्तम लेखक आहे, कलाकार आहे. त्याची ही कविता पाकळी. रोहित, मला वाटतं आता तू बोल. मी ऍक्च्युली कधीच माझं लिखाण दुसऱ्याच्या आवाजात वाचलेलं नव्हतं. म्हणजे कोणीतरी दुसरं माझं लिखाण सादर करते आणि त्यात पहिल्यांदाच इट्स यू, मधुराताई माझं लिखाण सादर करते, वाचते. सो खूप असं मिक्स्ड सगळं आत आहे. म्हणजे ऑब्व्हियसली खूप पॉझिटिव्ह आहे सगळं, एक्साइटमेंट आहे, आनंद आहे आणि इट्स जस्ट हॅपीनेस की मला माझी एक कविता तुझ्या आवाजात ऐकायला मिळाली. आणि हेही मी म्हणेन की आता कविता ऐकताना मला पहिल्यांदाच जाणवलं की ही कविता अशीही आपण वाचू शकतो, ही कविता अशीही वाचली जाऊ शकते. प्रॉब्ली तू स्वतः एक आई आहेस म्हणून तुला जास्त न्याय देता आला कविता वाचताना, जो प्रॉबेबली मला कधी देता आला नव्हता. सो मला ते एक शिकता आलं. सो थँक्स टू यू की ही कविता कशी वाचावी हे एक मला कळलं आज. खूप सुंदर कविता आहे रोहित. आणि मला माहितीये की रोहित खूप लहानपणापासून लिहितोय, त्याचं वाचनही उत्तम आहे. आणि जसं मगाशी रोहित म्हणाला तसं की आम्ही नाटकाच्या निमित्तानं दौऱ्यांना जेव्हा जायचो त्यावेळेला, आता यावेळेला तू काय लिहिलंयस, यावेळेला मी काय लिहिलंय, असं थोडीशी देवाणघेवाण आमचीही व्हायची. आणि त्यामुळे मला माहिती होतं की रोहित लिहितो. आणि खरं सांगायचं ते तर मी त्याला जेव्हा विचारलं की तू निवेदन करशील का माझ्या कार्यक्रमाचं, त्यावेळेला मला लगेच तो हो म्हणाला. आणि मी तेव्हा म्हटलं की मला तुझंही तुझंही लिखाण वाचायला आवडेल. त्यामुळे त्याने सुद्धा मला पाकळी ही पहिल्यांदा पाठवलेली कविता आहे, जी मला खूप आवडली. आणि खरं सांगायचं तर आई असणं नक्कीच कदाचित कविता म्हणताना उपयोगी पडलं असेल. पण मला असं वाटतं की मनापासून लिहिली की ती भावना, आणि मनापासून म्हटली की ती भावना ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचते. आणि कुठेतरी हाच उद्देश आहे या कार्यक्रमाचा, की ज्यांनी मनातून जे दाटून आलेलं आहे आणि जे लिहिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवावं. कदाचित आम्ही सुद्धा वाचताना किंवा कुठेतरी कमी पडू शकतो. जे लिहिलेलं आहे ते तसंच पोहोचवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे. रोहित आपल्याबरोबर या कार्यक्रमात पुढेही असणार आहे, प्रत्येक दिवशी असणार आहे. त्यामुळे त्याचं अजून लिखाणही वाचणार आहोत आणि त्याच्या लिखाणाच्या प्रोसेस विषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोतच. पण मला असं वाटतं की आज कल्पेश, प्रियाताई आणि रोहित या तिघांचं लिखाण आपण ऐकलत. माझं सुद्धा मधुरव मधला एक लेख तुम्ही ऐकलात. तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. हा कार्यक्रम कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कळवा.
आणि जे साहित्यप्रेमी आहेत, ज्यांना लिखाण हे माध्यम आवडतं, ज्यांना वाचायला किंवा चांगलं ऐकायला आवडतं, त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम नक्की पोहोचवा. आणि शुक्रवारी आणि रविवारी संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम फेसबुक मधुरा अभिजित वेलणकर साटम या अकाउंटवर पाहायला नक्की या. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तरी सुद्धा आम्हाला द्या. आणि madhura@appprogram.com या माझ्या ईमेल आय डीवर तुमचं लिखाण पाठवा. जे दर्जेदार लिखाण असेल ते नक्कीच या माध्यमातून आपण अनेकांपर्यंत पोहोचवू. आणि या कार्यक्रमाला असाच उदंड प्रतिसाद देत राहा अशी आशा करते. आजचा हा कार्यक्रम आपण इथेच थांबूया. आणि आय होप रोहित, काही कमेंट्स असतील किंवा काही कोणाला उत्तर द्यायची असतील. हो नाही, खूप खूप कमेंट्स चालू आहेत सतत. सो मी आता मला असं कळत नव्हतं की थांब, तुला कधी थांबवू आणि आता हे कधी सांगू का आता हे सांगू आणि मग तुझं आपण 2 मिनिटं बोलणं थांबूया. मला काहीच कळेना आता. सो म्हणून म्हटलं की ठीक आहे, राहू दे, जे चाललंय तर राहू दे. पण इथे बऱ्याच लोकांनी म्हणजे माझ्याही कवितेचं कौतुक केलंय. सो त्या सगळ्यांना मी इथे थँक्स म्हणतो. म्हणजे प्रियंका हरदास पाटील आहेत, कांचन किरवे आहेत, मधुरा जोग आहेत, शुभदा अघोर, सगळ्यांना खूप खूप थँक्स माझ्याकडनं. म्हणजे पहिल्यांदा दुसऱ्या कोणीतरी माझं लिखाण वाचलंय आणि माझ्या शब्दांचं माझं कौतुक केलं गेलंय. सो त्याच्याबद्दल थँक्यू. मधुराताई, तुला थँक्स की ही कविता वाचलीस. आणि अनेक लोकांनी परत आपल्या ह्या उपक्रमाचं, तुझ्या या संकल्पनेचं खूप कौतुक केलंय. म्हणजे इथे अनिल राणे आहेत, त्यांनी सांगितलं की खूप चांगली संकल्पना आहे आणि ही तुम्ही चालू ठेवा. सो दॅट्स इट. ऑल ओव्हर टू यू. तू माझ्या मुलाचं काम केलंयस. आणि मला असं वाटतं की ला गप्प बसवणं हे मुलालाच येतं बरोबर. त्यामुळे मला कधीही गप्प बसवू शकतोस. आणि, खरं सांगायचं तर तुझी कविता झाल्यावर मला थोडंसं हेवी झालं. आणि कुठेतरी त्यामुळे मी विसरून गेले की लोकांच्या प्रतिक्रिया तुझ्या कवितेवर काय आहेत. कारण त्यातनं बाहेर पडून पुन्हा एकदा आपल्या वर्तमानात येणं, ह्याच्यासाठी मला थोडा वेळ लागला. पण नक्कीच खूप सुंदर कविता होती तुझी आणि सगळ्यांनी कौतुक केलंच असेल. हा कार्यक्रम शेअर करा, बघा आणि तुमच्या सजेशन्स देत राहा. आणि असंच साहित्यावर प्रेम करत राहा, लिहित राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.